नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला. मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे. जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां, त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग कशाला हे नवीन कशाला आणलं? कशाला आणायला पाहिजे नव्हतं? हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की ही KYC करायची आहे? तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं. आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी? हा, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे? सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. KYC चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना. आम्ही तर शेतू मधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते KYC चुकीचीच होणार आहे ना. हा, प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला? मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचे होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते KYCचं नाटक करण्यात आलेलं आहे. ज्यांना गरज आहे त्यांना नाही भेटत आहे. माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही KYC न करताही हे सुरू झालं पाहिजे. सगळ्या महिलांना तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे. तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर? मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंट वाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना. मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं काहीच नाही आहे, तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं? एक तर काढाच नव्हती लागत. मग एक तर स्कीमच नव्हती काढायला लागत.